श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. सर्व स्वामी भक्तांना आणि शिवभक्तांना आजचा हा व्हिडिओ खास असणार आहे. तर नेमका हा आपल्याला श्रावण महिना कधी लागणार आहे, यंदा 2026 मध्ये श्रावण महिना येणार आहे, नेमका किती श्रावणी सोमवार असणार आहेत याविषयी आपण सविस्तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, आता जुलै महिना हा संपत आला आहे. नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेलेली आहे. यालाच देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. तर आता आपण वाट पाहत असतो ती श्रावण महिन्याची, आणि ऑगस्ट महिना म्हटलं की श्रावण महिना, तसेच सर्व सर्व सणवाराची रेलचेल असणारा हा खास 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 हा सणवार असणारा महिना आहे. तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी श्रावण महिना हा कधीपासून सुरू होत आहे, आणि श्रावण महिना आपण पाहू शकता. मी तुम्हाला महालक्ष्मी कॅलेंडर याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आपल्याला जो पहिला सोमवार आता लागणार आहे, म्हणजेच आता बघा, हा जो श्रावण महिना कधी लागणार आहे, तर 13 ऑगस्ट वार गुरुवार या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. यंदा यंदा याच दिवशी पुण्य अहिल्यादेवी होळकर यांचे पुण्यदिन असणार आहे. त्यानंतर आपण आपल्याला जे महत्वाचे आहे ते म्हणजे श्रावणी सोमवार. श्रोते हो, श्रावणी सोमवार जो पहिला श्रावणी सोमवार आहे आपण पाहू शकता की तो 17 ऑगस्ट वार सोमवार या दिवशी हा श्रावणी सोमवार आलेला आहे. आणि या दिवशी जी ही मूठ आहे ती तांदळाची मूठ असणार आहे. याच दिवशी नागपंचमी देखील आहे. दुसरा श्रावणी सोमवार आहे तो आपण पाहू शकता की 24 ऑगस्टला आहे. त्या दिवशी जी मूठ असणार आहे, शिवमूठ, ती तिळाची असणार आहे. पुत्रता एकादशी. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये 31 ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार आलेला असून ती जी मूठ आहे ती शिवमूठ जी आहे ती मुगाची असणार आहे. तर त्याच दिवशी बाळूमामा यांची पुण्यतिथी असून आदमापूर येथे मोठ्या प्रमाणात तो उत्सव साजरी केला जातो. आणि याच दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. हो श्रोते हो, 31 ऑगस्टला आपल्याला संकष्टी चतुर्थी आहे, सोमवार आहे, याच दिवशी आलेली आहे. तर त्यानंतर आपल्याला जो चौथा सोमवार आहे त्याची माहिती घेण्यासाठी आपल्याला आता सप्टेंबर महिन्यामध्ये जावं लागणार आहे. आणि आपण पाहू शकता की सप्टेंबर महिन्यात 7 सप्टेंबरला सोमवार याच सोमवारच्या दिवशी चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे. आणि या दिवशी जी शिवमूठ असणार आहे ती गव्हाची असणार आहे. श्रोते हो, जेव्हा आपण पाहू शकता की गव्हाची शिवमूठ असणार आहे. त्यानंतर 14 तारखेला सोमवार असणार आहे. याच सोमवार नाही आहे. आता याचा अर्थ जी अमावस्या आहे तीही पाहू शकता की त्याला आपण दर्श किंवा पिटारी अमावस्या असे म्हणतात. तर ती 10 सप्टेंबर वार गुरुवार या दिवशी असणार आहे. जी आपण रेग्युलर अमावस्या आहे ती 11 सप्टेंबर वार शुक्रवार या दिवशी असणार आहे. म्हणजेच श्रावणी सोमवार येथेच संपतात. अमावस्याच्या दिवशी याचाच अर्थ असा आहे की 14 सप्टेंबरला श्रावण सोमवार नसणार आहे. म्हणजेच एकूण तुम्हाला ह्या 2026 मध्ये चार श्रावणी सोमवार असणार आहेत, जे ऑगस्ट महिन्यामध्ये 3 आहेत आणि सप्टेंबरमध्ये 7 सप्टेंबरला असे एक असे हे 4 सोमवार यंदा 2026 मध्ये असणार आहे. शिवभक्तांना ही छोटीशी नम्र विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रपरिवारांसोबत सदस्यांसोबत शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आपण आता भेटूया लवकरात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जी काही झालेली सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.